मला आधी सांग, हा नवीन अवतार कशासाठी रे? त्याचं काय ना सासूबाई, सासरे बाबा गेले पुण्याला, त्यामुळे ऑफिसमध्ये कोणीच नाही, म्हणून मी ऑफिसमध्ये जाणार. आता त्यांच्याऐवजी मी ऑफिसमध्ये जाऊन काम करणार. काय? तू यांच्या ऑफिसला जाणार? हो, हेच म्हणालो मी. काही गरज नाहीये. का? हो, असं काय करताय सासूबाई? हो, कधी ना कधीतरी मला ऑफिसला जावं लागणारच ना. कुठून तरी सुरुवात करायला हवीच ना. म्हणजे ऑफिसमध्ये कसं काम चालतं, कशा प्रकारे चालतं, हे सगळं शिकून घ्यायला नको का? काही गरज नाहीये, कळलं ना? प्रधानांच्या बिझनेसचा डोलारा खूप मोठा आहे, तो सांभाळणं तुझ्यासारख्या माणसाला जमणारच नाही. हो, असं काय करताय सासूबाई? नाही म्हणजे मी निदान प्रयत्न तरी करतो ना. अजिबात नाही. अरे तुझ्यासारख्या माणसाला तुझा छोटासा बिझनेस सुद्धा सांभाळता आला नाही, मग एवढा मोठा बिझनेस कसा सांभाळणार तू? हो सासूबाई, तेव्हा मी नवीन होतो. नाही म्हणजे हे बिझनेस मधले छक्के पंचे मला कळत नव्हते. पण काय ना, आता एका अनुभवातून मी सगळं काही शिकलोय. बघा, मी व्यवस्थित काम करेन. बाई 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 बाई, अरे मी एकदा नाही म्हणाले ना तुला. हो, मग एकदा सांगा ना. हो म्हणजे हो. सासूबाई, मी असं 24 तास या घरामध्ये घर जावयासारखा पडून राहिलो तर प्रियाला किती वाईट वाटेल? प्रिया, तुला तरी आवडेल का ते? या एवढ्या एवढ्या मोठ्या घरामध्ये मी असं आयत्या बिळावर नागोबासारखा बसून राहिलो तर आवडेल का तुला? सांग, आवडेल? बघा बघा सासूबाई, ती काहीही बोलत नाहीये, याचा अर्थ तिला माझं म्हणणं पटलेलं आहे. हे बघा सासूबाई, मला सुधारण्याची एक संधी द्या. असे माझे पाय खेचू नका. हवं तर मी तुमच्या पाया पडतो. पण मम्मा नाही म्हणते तर जाऊ दे ना भैरव. तू पप्पांचा बिझनेस सांभाळण्याचे स्वप्न का बघतोयस? तुला कामच करायचंय ना. मम्मी काल सांगितलं तसं नवीन बिझनेस सुरू कर ना. मम्मा पप्पा मदत करतील हवं तर. मी तेच करणार आहे. अगं, मी तुझ्या पप्पांच्या बिझनेसमध्ये एका पैशाचीही ढवळाढवळ करणार नाही. काय, मी तिथे जाणार आणि सगळा बिझनेस नीट शिकून घेणार आणि मग मी स्वतःचा बिझनेस सुरू करणार. पण काय, अनुभव घेण्यासाठी मला तिथे जावंच लागेल ना. सासूबाई, आता तुम्ही नाही म्हणू नका. हे बघा, मी अजिबात ढवळाढवळ करणार नाही. खरं सांगू का, म्हणजे मला तुला त्या ऑफिसमध्ये जायची परवानगी द्यावी असं अजिबात वाटत नाहीये. पण तू जर का खरोखर मनापासून काम करणार असशील, तिकडे जाऊन काही शिकणार असशील तर थोडासा अजून विचार करते. हो, मग करा ना विचार. ठीक आहे, जा तू. कालिंदी, मी निघालो का? हो, थांबा. काय? हो, डबा विसरलात ना. अरे हो, द्या मिठू, द्या. अरे पेपर काय वाचत बसलायस? वर्कशॉपवर जायचं नाहीये? अहो, कशाला चिडचिड करताय? जाणारच आहे ना तो. अरे म्हणजे काय, तो मुकुंदा रोज सकाळी उठल्या उठल्या जातो ना वर्कशॉपवर, आणि हे महाराज इथे पेपर वाचत बसलेत. त्याला काय अर्थच नाहीये. बाबा, आत्ताची ऑर्डर आम्हाला लवकर पूर्ण करायची आहे, त्यामुळे आम्ही दोघांनी वेळा वाटून घेतल्यात. आम्ही 2 शिफ्टमध्ये काम करणार आणि त्या शशिकांतने कामासाठी आणखीन एक माणूस आणलाय. तो दुसऱ्या शिफ्टला येणार आहे, म्हणून मी त्याच वेळेला जाणार आहे वर्कशॉपवर. झालं आता समाधान? तुम्ही ना उगाच चिडचिड करता हो, आणि मग त्याचा त्रास तुम्हालाच होतो. तसं नाही ग कालिंदी, सगळ्यांनाच ना खूप काम करावं लागणार. आपल्या डोक्यावरचं कर्जाचं ते ओझं जेवढं लवकर उतरेल ना तेवढं बरं आहे. बाबा, पण तुम्ही त्या कर्जवाल्याला पैसे दिलेत ना? बाबा, आम्ही तेच करतोय, पण तुम्ही असं अचानक कर्जाचं टेन्शन का घेतलंय? मला प्रांजलही तेच म्हणत होती. प्रांजल काय म्हणाली तुला? हेच काय की तुम्ही कर्जवाल्याचं खूप टेन्शन घेतलंय. बाबा, मला खरं सांगा, त्यांनी काही तुम्हाला अटी घातल्यात का? का तो तुमच्याकडे जास्त मागणी करतोय? नाही. का तो मार्केट रेट प्रमाणे जास्त व्याज मागतोय? नाही रे, तसं काही नाहीये राया.
मला असं वाटतं साहजिक आहे ना, कर्ज लवकरात लवकर फेडलं जावं. राय, मला ना आता त्या कर्जाचं टेन्शन घ्यायची ताकद नाही राहिली. बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आणि दादा लवकरात लवकर काहीतरी करू. ठीक आहे, मी निघतो. सांग. राया, यांचं ना काहीतरी बिनसलंय नक्की. अरे ते ना मनवाला सुद्धा लवकर डॉक्टर हो आणि माझ्याकडून काही चूक झाली तर मला माफ करशील ना असं काही बी बोलत होते रे. नक्कीच काहीतरी घडलंय. आपल्याला याचा छडा लावलाच पाहिजे. हे बघ, पण त्यांना न दुखवता हे सगळं करायला हवं. बरं चल, मी आता आवरतो. मला एका क्लायंट मीटिंगला जायचंय. समजा ही मीटिंग सक्सेसफुल झाली ना तर कर्जाची थोडी रक्कम तरी आपली फेडली जाईल. मी तुला परवानगी देतीये, पण एका अटीवर. तू तिथे जायचं आणि तिथली माणसं कसं काम करतात ते बघायचं, शिकायचं. हे जर तुला मान्य असेल तर ठीक आहे. तुझ्याबद्दल एकही तक्रार येता कामा नये. मुख्य म्हणजे इथे जशी तू अशी बाष्कळ बडबड करतोस ना, ती तिथे जाऊन करायची नाही. मला जरा जरी कळलं ना तू तिथे जाऊन काहीतरी भलताच गोंधळ घातलायस तर कायमचं घरी बसवीन तुला मी. मान्य, सगळं मान्य आहे मला. मग जा तू. पण हे बघ, मी ना तुला माझ्या रिस्कवर पाठवते. जर का तू काही वेडं वाकडं वागलास ना तर बाई 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 बाई, प्रांजलचे पप्पा मला एवढे रागवतील. अहो सासूबाई, तुम्ही काही काळजीच करू नका. हे बघा, मी अजिबात तसं वागणारच नाही. फक्त तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू. सासूबाई, माझ्या आयुष्यातला आजचा दिवस हा सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवावा असा आहे. आजी सोनियाचा. चुकलो, काहीही बोलायचं नाही. अजिबात बोलणार नाही. भैरव, तोंड बंद ठेव. आता फक्त कान आणि डोळे एवढंच उघडं ठेवायचं आणि काम करायचं. बायको, आज माझ्या कामाचा पहिला दिवस. काही शुभेच्छा वगैरे देणार? ऑल द बेस्ट. थँक्यू. वाव, सासूबाईंचे आशीर्वाद आणि बायकोच्या शुभेच्छा या मिळाल्यावर जगातला कुठला माणूस आनंदी होणार नाही. आज मी सगळ्यात आनंदी माणूस आहे. देवा, लक्ष ठेवा. हे देवी, येतो. मम्मा, तू का परमिशन दिलीस? पप्पांना कळलं तर किती चिडतील ते. तू नको काळजी करूस, मी समजावून सांगेन ना त्याला. काय झालं? प्रांजल, बाबांनी ना कर्जाचं खूपच टेन्शन घेतलंय. नक्की काय झालं ना काही कळायलाच मार्ग नाही. मलाही काही कळत नाहीये रे. म्हणजे बाबा जर का म्हणत असतील ना की आपण लवकरात लवकर कर्ज फेडू तर मग आपण आपल्या परीने प्रयत्न करायलाच हवे ना. ठीक आहे, मी आजच दादाशी बोलतो या विषयावर. पण बाबांनी अचानक असं कर्जाचं टेन्शन का घेतलंय ना हे शोधून काढायला हवं. त्या कर्जवाल्याने त्यांना काही नवीन अटी तर घातल्या नसतील ना? काय सांगता येत नाही रे. हा मम्मा बोल. बाई 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 बाई, प्रांजल, अगं मला ना काय करावं काही सुचतच नाहीये गो. काय झालं, तू एवढी का घाबरलीस? अगं आज हे सकाळी ना ऑफिसच्या कामासाठी पुण्याला गेले आणि तेव्हापासून हा भैरव माझ्या मागेच लागला. मला ऑफिसला जायचंय, मला तुमचं ऑफिस सांभाळायचंय. बाई 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 बाई, काय सांगतेस? अगं हो ना, मी इतक्या वेळा त्याला नाही म्हणाले तर तो
गया वया करायला लागला. अगं माझ्या पायात सुद्धा पडला. आता आपला जावई असा काही करतो, कुणाला पटेल ग हे? मग काय मी देऊन टाकली बाई त्याला परवानगी. तू परवानगी दिलीस? हो, मग काय करणार? नाही मम्मा, तू असं करायला नको होतस. असं कसं? अगं मला वाटलं जावई येतो, जरा सुधारतोय ना, तर देऊया त्याला एक संधी, म्हणून देऊन टाकली. पण तिथे जाऊन त्यांनी काही गोंधळ घातला तर? नाही म्हणजे तसं काही करणार नाही तो. मी मॅनेजरला सांगितलंय त्याच्याकडे लक्ष ठेवायला. पण खरं सांगू का प्रांजल, मला ना वेगळीच काळजी वाटते. म्हणजे यांना जर कळलं तर हे किती चिडतील ना माझ्यावर. बरं आई, तू एक काम कर, तू सुद्धा ऑफिस मध्ये जा आणि त्याच्यावरती लक्ष ठेव. बघते, प्रयत्न करते. मला ना राहवलंच नाही ना, म्हणून मी तुला फोन करून सांगितलं. प्रांजल बाळा, तू टेन्शन घेऊ नको. बाई 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 बाई, आता कसं होणार कोण साठी? ठेवते ग फोन. काय झालं? काही टेन्शन आहे का? राया, अरे भैरव ऑफिसचं काम बघायला पप्पांच्या ऑफिस मध्ये गेले. काय? अरे ऋताताई, तुम्ही या ना, या. वीणा आई. हा? वीणा ताई आहेत ना घरात? आहेत ना, या या ना. हो. या, बसा तुम्ही. मी बोलवतो त्यांना. हो. बाई 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 बाई, ऋता काय गो, तू अशी अचानक एकदम न सांगता? अरे पांडू, तू बघत काय बसला? जा पटकन, हिच्यासाठी हिला अगदी आवडते ना तशी कॉफी घेऊन ये. जा. होय. बोल ग. आता काय बोलायचं? मी माझे पैसे घ्यायला आलीये. पैसे? कुठले पैसे? थट्टा करतीये ग. तुझे पैसे आहेत माझ्याकडे, पण ते काही ना काही कारणामुळे ना माझ्या पर्स मध्येच राहत आहेत. हो ना, म्हणूनच मी ठरवलं अचानक यावं आणि पैसे घ्यावे. हो का? बस बस. अगं बस ना, अशी घोड्यावर आल्यासारखी उभी नको राहूस बाई. बस, छान कॉफी पी. मी आलेच. कुठे चाललीये बरं मी? हा, तुझे पैसे आणायला नाही का? आलेच. कॉफी इतक्यात झाली पण? होय. ऋतावहिनी, सावकाश सावकाश सावकाश. पांडुदा, पाणी आणा पटकन प्लीज. सावकाश सावकाश सावकाश. हळू 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 हळू. ओके. तुम्ही इथे कशा काय आलात? मम्माकडे काही काम होतं का? माझं काय काम असणार त्यांच्याकडे? या बाजूला आले होते ना, म्हणून इकडे आले. खरं तर मी तुलाच भेटायला आले होते. कशी आहेस तू? मी पण ठीक आहे. अगं त्या दिवशी तुझी मामा अचानक आली आणि तुला घेऊन गेली. त्याच्यानंतर आपलं काहीच बोलणं झालं नाही गो. मला तर तुझी इतकी सवय झाली होती ना, पहिले 2-3 दिवस तर मला इतकं चुकल्यासारखं झालं. मला सुद्धा तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते. तुमची खूप सवय झालीये मला, म्हणूनच तुमच्याच घरी चालले होते सगळ्यांना भेटायला. तू आता तिकडे निघालीयस? हो, आजी आजोबा आलेत ना, त्यांना भेटायला. हो का? बर. ऋता, अगं मी काय म्हणते, मी निघते आता. मला आता ना महत्वाचं काम आठवलं. मला लगेच घरी जायला हवं. असं कसं असं कसं? अगं तुझ्या कामासाठी आली होतीस, ते काम राहिलंच की ग. कुठलं काम? मी तर प्रियालाच भेटायला आले होते. ती भेटली आता मला, आणि तशीही ती आता आमच्याकडेच येतेय. तिकडे खूप गप्पा होतीलच, हो की नाही ग प्रिया? हो,
प्रिया, तू चिटणवीसांकडे चाललीस? हो मम्मा, जरा सगळ्यांना भेटून येते ना, तासाभरात परत येईन. जा ना, माझं काही म्हणणं नाहीये. पण बाळा, तासाभरात परत यायचं हं? नाही म्हणजे काय आहे, तुझ्या नवऱ्याचा आज कामाचा पहिला दिवस आहे. तो दमून भागून ऑफिस मधून आला ना, तर तू कशी नटून थटून दरवाजात तयार हवीस, चहाचा कप हातात घेऊन. नाही म्हणजे नवऱ्याला बरं वाटतं अशानी. हा हो वहिनी, चला निघूया. हो, आता काय, येते मी. नंतर येईन खास तुमच्याशी गप्पा मारायला, तुम्हाला भेटायला. हा हो हो, मलाही खूप आवडतं ग तुझ्याशी बोलायला, तुला भेटायला. हो, येते हा मी. ये हा. येते हा मम्मा. जपून जा हा. हो हो. चल. तुम्हाला की नाही माझ्याच कपाटात राहायला आवडतं, हो की नाही? कमाल झाली हो. नाहीतर काय झालं असाला? सासूबाईंना ना मी ऋताचा गेल्या वेळेचा किस्सा सांगत होते. कुठला? मी निवडलेले तांदूळ ती परत निवडत होती आणि वरबाला म्हणते, हे काय, ह्या वेळेच्या तांदळात एकही खडा नाही. बापरे. काय केलं कुठे? ही बघा आली. अगं बाई, प्रिया पण आली आहे. तुम्ही दोघी एकत्र कशा काय आलात? त्याचं काय झालं, मी ना त्याच बाजूला गेले होते, म्हणलं प्रियाला भेटावं, तर ती म्हणाली ती इकडेच येते, म्हणून आम्ही दोघे एकत्रच घरी आलो. बरं केलं. पण काय ग, तुझा चेहरा कसा उतरलेला? तुझ्या कामासाठी गेली होतीस, ते काम झालं नाही का? नाही ना, एकदा नन्नाचा पाडा लागला ना की तो पाठच सोडत नाही. तसं झालंय माझं, कुठलंच काम होत नाहीये माझं. अगं बाई, मी पण ना, मी तुमची ओळखच नाही करून दिली ना. ह्या ना माझ्या सासूबाई म्हणजेच रायाच्या आजी, आणि ही आपल्या प्रांजलची मोठी बहीण प्रिया. आजी नमस्कार करते. प्रधानांच्या दोन्ही मुलींवर चांगले संस्कार आहेत, बघून खूप बरं वाटलं. नाहीतर हल्लीच्या मुली, त्यांना मोठ्यांना नमस्कार करायला लाज वाटते. किती गोड हसतेस, अगदी आमच्या प्रांजल सारखी. हाच आशीर्वाद देते तुला, आयुष्यभर अशीच हसत राहा. नाहीतर काही काही माणसं सतत दुर्मुखलेली. तुम्ही बसा बोलत, मी आलेच. अगं काल आम्ही आलो ना, तेव्हा खरं तुला भेटायचं होतं, पण अचानक तुझ्या नवऱ्याची भेट झाली. अगं काल आम्ही आलो ना, तेव्हा खरं तुला भेटायचं होतं, पण अचानक तुझ्या नवऱ्याची भेट झाली. अगं, असं उभ्याने पाणी पितात का? बस बघू, बसून पाणी पी. हो. आणि ही काय पहिल्यांदा आलीस का घरी? ये बस बस. काय ग, आता अशी अचानक कशी काय आलीस? प्रांजलला भेटायला आले होते. हो, तिचा फोन आला होता मला, पण मी सांगायचं विसरले. आणि खरं सांगू का आई, इथे यायला मला खूप आवडतं. इथल्या माणसांना भेटलं ना की खूप छान वाटतं. इथल्या माणसांना म्हणजे कोणाला ग? म्हणजे आपल्या सगळ्यांनाच. ती इथे होती ना, तेव्हा आपल्यातलीच एक झाली होती. आणि आजी, आईंकडून तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं. तुम्हालाही भेटायची इच्छा होतीच ना? हो, मला सुद्धा कालपासून तुला भेटायचंच होतं. प्रांजल, जा प्रियासाठी चहा कर ना. तू काही खाणार आहेस का बाळा? अगं प्रिया, तुला कांदे पोहे येतात का ग करता?
काय झालं आजी? एकदम कांदे पोहे? सासूबाईंना ना परत भूक लागली. मी करते ना कांदे पोहे. हा प्रांजल, तुम्ही दोघी ना तुझ्या खोलीत गप्पा मारत बसा. जा 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 जा. चल ताई. आजी, तुम्हाला भेटून खूप मस्त वाटलं. मला सुद्धा खूप छान वाटलं. जा जा खोलीत जाऊन गप्पा मारा. हा जा, आरामात गप्पा मारा. हा हो सासूबाई, काय आहे? तुम्ही थेट कांद्यापर्यंत पोहोचलात. हे जरा अतिच झाला. हा अगं पण त्यात काय? आता ताई मला सांग, तू डिवोर्स न देण्याचा निर्णय का घेतलायस? आपलं इतकं ठरलं होतं ना ग. प्रांजल, मी भैरवला आपण एकत्र राहू शकत नाही हेच सांगत होते, पण तो इतक्या पोट तिडकीने बोलत होता की मला असं वाटलं तो सुधारलाय. जेवढं आधी प्रेम करायचा तेवढं आजही करतोय. मग मीही नकळतपणे इमोशनल झाले आणि त्याला म्हटलं की मी तुला डिवोर्स नाही देणार म्हणून. मग आता तुला माझ्याशी असं काय बोलायचंय जे तुला फोनवर बोलता येत नव्हतं? जेव्हा मी त्याला सांगितलं ना की मी तुला डिवोर्स देणार नाही म्हणून, तेव्हा त्याचं रूपच बदललं. मला म्हणाला की आपण आता इथेच राहायचं, इथून कुठेही जायचं नाही. तुझ्या मामाला असं वाटतंय ना की मी घर जावई व्हावं, तर माझी तयारी आहे. मला वाटलंच होतं तो असंच म्हणणार म्हणून. नाही, मी त्याला सांगितलं की जर तू घर जावई व्हायचा विचार करत असशील तर मी तयार नाहीये. मग अडूनच बसला, मीही अडून बसले. आणि मग काय? मग त्याने मला धमकवायला सुरुवात केली. त्याचं ते रूप बघून मी खूप घाबरले आणि त्याच्या अंगात ना असं राक्षस संचारल्यानंतर कोणी त्याला आवरू शकत नाही ग. आणि त्याचा राग सहन करणं खूप कठीण होऊन बसतं. आणि त्यामुळे नाईलाजाने तू तुझा निर्णय पुन्हा बदललास. अगं मग मी काय करणार होते सांग ना.